सलाम इंडिया, आप देख रहे हैं इंडियन क्राइम न्यूज। आम्हाला फाशी शिक्षा सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? देवेंद्र फडणवीसने राजीनामा, मंत्री देवेंद्र फडणवीसने राजीनामा, पुढच्या नराधमाला शिक्षा, पुढच्या नराधमाला फाशीची शिक्षा। आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? बाळासाहेब ठाकरेतून आगे बढ़ो। नराधमाला फाशीची शिक्षा, नराधमाला फाशी शिक्षा, नराधमाला फाशी शिक्षा। बदलापूरच्या नराधमाला फाशीची शिक्षा, बदलापूरचा लहान चिमुरडीवर अत्याचार बलात्कार करणाऱ्या नराधमाचा, लहान चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा नराधमाला फाशी शिक्षा, नराधमाला फाशी शिक्षा। भाजप सरकारचं करायचं काय? नराधमाला फाशी शिक्षा। चिमुरडीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमाचा, चिमुरडीवर अन्याय करणाऱ्या नराधमाचा फाशीची शिक्षा, मला फाशीची शिक्षा। बदलापूर येथील शाळेमध्ये जे चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे त्या चिमुरडीला न्याय भेटायसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे। की 3-3.5 वर्षाच्या 2 चिमुरड्यावर हे भाजपचे लोक आहेत, ती शाळा सुद्धा भाजपची आहे, त्याचा अध्यक्ष सुद्धा भाजपचा आहे। त्याच्यामुळे 13 तारखेला ही घटना घडली आणि 16 तारखेला त्याच्या गुन्हा दाखल करून घेतला। CCTV त्यांनी हे केले, डिलीट केले। त्याच्यामुळं त्या आरोपीसोबत ह्यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि ती जी महिला पोलीस डिपार्टमेंटची जी अधिकारी आहे तिने जी गुन्हा दाखल करायला विलंब लावलेला आहे तिला सस्पेंड नसून तिला बडतर्फ सर्व्हिस मधून केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसनी त्याचा राजीनामा देऊन टाकला पाहिजे, ही आमची मागणी आहे। नेमकं तुम्ही बांगड्या फोडले, नेमकं काय अर्थ? हे सरकारला आहे रे, शिंदे सरकारला, भाजप सरकारला हे बांगड्याचा आहे रे। ते म्हणा लागले आम्ही 1500 रुपये, आता अशी परिस्थिती आली की आमच्या माता भगिनी म्हणतात आम्हाला 1500 रुपये नको पण आमच्या लेकरा बाळाला संरक्षण द्या। हे 1500 रुपयाच्या नावाखाली ह्यांनी 200 कोटी रुपये ह्यांनी नुसते अडुसाठी हे केले, अडुसाठी लावले। तर त्यामुळे आता महिलांनी पूर्ण ठरवलेलं आहे की ह्यांचे 1500 रुपये सुद्धा आता आपल्याला वापस द्यायचे, पण आपल्या लेकरा बाळांना संरक्षण पाहिजे, ही मागणी सर्व जनतेमधून आहे। नेमकं तुम्ही आंदोलनामध्ये आज 6 मुलांना सुद्धा आणले, नेमकं काय हित होतं? हे लेकरांचे पूर्ण तीव्र भावना आहेत की दादा म्हणले आम्हाला संरक्षण भेटना, आमच्या लहान बहिणीवर 3-3.5 वर्षाच्या बहिणीवर आमचे अत्याचार झालेत, आमचं काय, पण आम्हाला ह्यांचे 1500 रुपये बी नको म्हणले दादा, पण आम्हाला संरक्षण पाहिजे। त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसने आता त्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी त्यांचा निषेध करतो।